समाजाचं पतन हे होतं. तर याच्यासाठी की एक एक जनरल एक बेसिक आपण धरू की एखादं 1800 लोकसंख्येचं गाव आहे. त्या 1800 लोकसंख्येच्या गावामध्ये अ, प्रत्येकी ऑन ॲन ॲव्हरेज एक 6 व्यक्ती एका कुटुंबामध्ये राहते. तर 300 फॅमिली आपण पकडूया. 1800 लोकसंख्येचं गाव आहे. 300 फॅमिलीज त्या गावामध्ये आहे. तर जे 50 फॅमिलीज अशा त्यामध्ये राहील, की त्यांच्याकडे 10 एकर किंवा त्याच्यापेक्षा जास्त शेती राहील. तर त्यांना एकदम कुठे अरे पैशानी रोजगार असं करण्याची आवश्यकता नाही आहे. तो त्यांचा उदरनिर्वाह छान पद्धतीने ते करू शकणार. जे की 50 कुटुंब आहे. ते खूप चांगल्या प्रकारे तो अ, त्यांचं जे डे टू डे दैनंदिन जीवन आहे ते खूप छान पद्धतीने चालवू शकते. खूप छान पद्धतीने. थोडासा विचार केला, आलतू-फालतू खर्च, दुसऱ्याला दाखवणे, शो ऑफ करणे हे जर कमी केलं तर खूप छान पद्धतीने ते जे 50 कुटुंब आहे ते त्यांचा दैनंदिन जीवन आहे ते चालवू शकते. अ, मग आपण विचार करू की ज्यांच्याकडे अ, 5 ते 10 एकरमध्ये शेती आहे. 5 ते 10 एकरमध्ये असे आपण 50 कुटुंब पकडू आणि असे 50 कुटुंब जे आहे ते 5 ते 10 एकर त्यांच्याकडे शेती आहे. प्लस छोटा-मोठा एक व्यवसाय त्यांच्याकडे आहे. एक शेतीला जोडधंदा म्हणून. ते आपण 50 कुटुंब पकडू आणि 100 कुटुंब असे पकडू, की ज्यांचं इन्कम जे आहे म्हणजे ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा कमी शेती आहे. असे आपण 100 कुटुंब पकडू. म्हणजे जे 50 कुटुंब असे आहेत ज्यांच्याकडे 10 एकरपेक्षा जास्त शेती आहे. त्यांचं दैनंदिन जीवन खूप छान सुरू आहे. ओके. आणि जे 50 असे कुटुंब आहे, की ज्यांच्याकडे 5 ते 10 एकरच्या दरम्यानमध्ये शेती आहे. तर त्यांच्यासाठी एक जोडधंदा. आपण आपण जोडधंदा जे आहे त्या जोडधंद्याच्याही आयडियाज आपण पुढे डिस्कस करणार आहे. आणि हे झाले 50 आणि 50 हे 100 कुटुंब झालेले आहे. आणि मग 100 असे कुटुंब पकडू, की ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा कमी शेती आहे. म्हणजे 1 एकर ते 5 एकर असं आपण एक पकडू. तर त्याच्यामध्ये हे एक 100 कुटुंब आहे आणि 100 कुटुंब असे आहे, की ज्यांच्याकडे काहीच शेती नाही आहे. तर जे 100 असे आहे, की ज्यांच्याकडे काहीच नाही आहे. तर त्यांना आपण हे जे वरचे ज्यांच्याकडे 10 एकरपेक्षा जास्त शेती आहे किंवा 5 ते 10 एकर च्या रेंजमध्ये शेती आहे आणि जे बाकीचे काही जोडधंदे वगैरे करणार आहे, यांच्या मदतीसाठी जे लागणारे कामगार आहे, रोजगार आहे, ते रोजगार आपण या जे खालचे जे 100 कुटुंब आहे ज्यांच्याकडे काहीच शेती नाही आहे, त्यांना आपण देऊ. आणि जे 100 असे कुटुंब आहे की ज्यांच्याकडे 5 पेक्षा कमी शेती आहे. 50 त्याच्यामधले कुटुंब म्हणजे 150 जे कुटुंब आहे, 150 कुटुंब हे फक्त की दुसऱ्यांकडे काम करून ते त्यांची जे दैनंदिन जीवन आहे ते चालवू शकते. आणि त्या लोकांना चांगल्या प्रकारे सरकार पण स्कीम देत आहे. सरकार पण त्यांना मदत करत आहे. आणि जे वरच्या पातळीवरचे लोक आहे ज्यांच्याकडे शेती आहे, ज्यांच्याकडे काही दुकान आहे, काही काम आहे, छोटे मोठे शेती रिलेटेड बिझनेस आहे, तिथे काम करायला व्यक्तीची गरज पडणारच. तर हे जे 150 कुटुंब आहे ते त्यांच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकते. आणि उरले जे 100 कुटुंब आहे, वरचे 50 त्यांना काही करायची आवश्यकता नाही आहे. खालचे 150 हे दुसऱ्यांकडे काम करणार, बरोबर. सोबत त्याच्यामधले पण काही 50 कुटुंब आहे की त्यांच्याकडे छोटीशी शेती राहणार. आणि हे जे एक 100 कुटुंबाचा जो मधातला भाग आहे त्यांना आपण शेती प्लस जोडधंदा देऊ. तर जोडधंदा आपल्या जवळ कुठकुठल्या प्रकारचे राहणार. तर 15 कुटुंब, आता 1800 लोकसंख्येचं गाव म्हटल्यावर 15 कुटुंब तर आरामात दुग्ध व्यवसायाकडे
दुग्ध व्यवसायाच्या भरोशावरच जगू शकते, ज्यांच्याकडे म्हशी आहे, गायी आहे, असे 15 कुटुंब हे आरामात म्हणजे अ, एका 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 फॅमिलीकडे म्हणजे जे 15 फॅमिली आहे, जे दुधाचा व्यवसाय करणार आहे, तर एका फॅमिलीकडे 20 जरी कुटुंब असले, तर 15 गुणेला 2 म्हणजे 30 आणि 0. तर एका फॅमिलीकडे 20 कुटुंब जरी पकडले आपण, तर 15 फॅमिलीकडे 300 कुटुंब. म्हणजे आरामात जे 15 फॅमिलीज आहे, हे दूध व्यवसाय करू शकते. थोडं कमी जास्त इकडे तिकडे होऊन जाईल, पण 15 फॅमिली आरामात तो दूध व्यवसाय करू शकते आणि चांगला इन्कम तिथून कमावू शकते. 5 फॅमिली जे आहे, या 5 फॅमिली आता 300 घरांचं गाव म्हटल्यानंतर, 300 कुटुंबांचं गाव म्हटल्यानंतर 5 किराणा दुकान ही आवश्यकता आहे. 4 ते 5 किराणा दुकान, त्याच्यामधले 2-3 मोठे आणि 2-3 लहान. तर आरामात 5 किराणा दुकानाची आवश्यकता आहे. नंतर 300 300 फॅमिलीचं गाव म्हटलं की एक जरी ऑन अँड ॲव्हरेज आपण पकडला की एका घरातून विद्यार्थी, तो विद्यार्थी आपण पकडत आहे की एकदम बालवाडीपासून तर 10वी पर्यंतचा विद्यार्थी आपण पकडत आहे. तर टोटल त्या गावामध्ये आपण 300 जरी विद्यार्थी पकडले, तर छोटी बालवाडी आणि KG1 KG2 प्रायमरी तर आणि 10वी पर्यंत सर्व जरी पकडलं, तर 20 टीचरची आवश्यकता त्या गावामध्ये आहे. तर त्या गावामध्ये ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट तर राहणारच आहे. शिकले सवरलेले जे आहे, ज्यांना की आपण म्हणतो की यांना रोजगाराची आवश्यकता आहे, ते तर त्या गावामध्ये अवेलेबल आहे. तर ते 20 जे फॅमिलीज आहे, 20 फॅमिलीज मधून जे ज्या फॅमिलीजमध्ये शिकलेले तरुण आहे, तरुणी आहे, ते आरामात तो पूर्ण जे तो एज्युकेशन सिस्टम आहे त्या गावातली, ते चालवू शकते. तर 20 टीचर्सची आपल्याला तिथं आवश्यकता आहे त्या गावामध्ये. आणि 3 डॉक्टरची, 2 ते 3 डॉक्टरची आपल्याला त्या गावामध्ये आवश्यकता आहे. तर जे की चांगल्या फॅमिलीमधून येत असेल, हुशार विद्यार्थी असेल, तर तो आरामात तिथे डॉक्टरकीचं शिक्षण घेऊ शकते किंवा छोटं-मोठं एखादी डिग्री वगैरे घेऊन तिथे डॉक्टरकी छान पद्धतीने चालवू शकते. 2 ते 3 डॉक्टर्सची तिथे आवश्यकता असतेच असते. आणि 2 आपले लीगल संबंधी वकील, ॲडव्होकेट. आता एवढं मोठं 300 फॅमिलीजचं गाव म्हटल्यानंतर 2 वकिलांची काही लीगल ओपिनियन आहे, लीगल सल्ला आहे किंवा आणखी काही फॅमिली रिलेटेड इश्यूज आहे, तर ते सॉल्व्ह करण्यासाठी 2 लॉयर्सची तिथे आवश्यकता आहे. मग त्यानंतर एवढं मोठं गाव म्हटल्यानंतर, 1800 लोकसंख्येचं गाव म्हटल्यानंतर 2 कपड्याचे साधारण दुकान तिथे ओपन होऊच शकते. त्यानंतर 2 छोटी-मोठी स्टेशनरी, आजकाल लेडीज वर्ग आहे किंवा जेंट्स वर्ग पण आहे, त्यांना स्टेशनरीची आवश्यकता असते. जे शिकणारे मुलं आहे, त्यांना पण स्टेशनरीची आवश्यकता आहे. तर 2 स्टेशनरी त्या गावामध्ये आरामात चालू शकते. त्याच्यानंतर एवढं मोठं गाव म्हटल्यानंतर 5 जेंट्स टेलरची तिथे आवश्यकता असते. कारण की मी बघतो आहे की अ, त्या टेलरकडे खूप वेटिंग करावं लागते, खूप वेट करावं लागते. आणि आपण 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 समजा जी जिम्मेदारी टाकतो की अरे हे सरकार काही नाही करत आहे, खूप बेरोजगारी वाढली आहे, तर आपण थोडी जिम्मेदारी घ्यायची ना, की आपण विचार करायचा की नाही, आता गावामध्ये आपण खूप रेडीमेड कपड्यांचा खूप कमीत कमी वापर करू. आपले जे टेलर आहे गावामध्ये, त्यांना आपण अपॉर्च्युनिटी देऊ. हां, दुसऱ्यावर जिम्मेदारी टाकायची आहे, तर थोडीशी आपण पण घ्यायची ना, की आपण काही एक जिम्मेदार नागरिक आहे, तर आपण आता शिवलेले कपडे घालू. पूर्णतः नाही, जे रेडीमेडची आवश्यकता आहे ते रेडीमेड पण घेऊ, पण मॅक्सिमम जे टाकू शकतो. तर एवढं मोठं गाव म्हटल्यानंतर 5 जेंट्स टेलर आणि 5 लेडीज टेलरची तिथे आवश्यकता हे पडतेच पडते. त्यानंतर अ, शेती त्या गावामध्ये आहे, तर 2 कृषी केंद्र तिथे येणारच येणार. त्यानंतर 2 ते 3 ब्युटी पार्लर तिथे येणार, की महिला वर्गांसाठी, आणि 3 सलून, जेंट्स पार्लर, जे पुरुष मंडळीसाठी. आणि एवढं मोठं गाव म्हटल्यानंतर 10 कुटुंब तर भाजीपाल्याच्या धंद्यावर आरामात जगू शकते. हे आपण साईड बिझनेसवाल्यांची गोष्ट करत आहे. 10 कुटुंब भाजीपाला, 5 ऑटोची त्या गावामध्ये गरज पडतेच पडते. त्याच्यानंतर 2 कार, 2 कार
आरामातचा बिझनेस त्यामध्ये चालू शकते. 2 कार घेऊन भाड्याने कोणी पण चालू शकते, की कुठे कुणाला जायचं आहे, इमर्जन्सी चाललंय, कुठे लग्न आहे, काही आहे, कार्यप्रसंग आहे. 2 कार, 3 लोडिंग व्हेइकल, कोणाला शेतीचा माल कुठे मार्केटमध्ये न्यायचा आहे, 3 व्हेइकल ज्या लोडिंगच्या आहे त्या आरामात चालू शकते. एवढे मोठे शेती व्यवसाय शेतकरी असल्यामुळे 10 ट्रॅक्टर्सची तिथं आरामात आवश्यकता आहे. आणि त्यानंतर 3 इलेक्ट्रिशियन्सची तिथे आवश्यकता आहे. मोटर आहे, बाकीच्या काही होम अप्लायन्सेस आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, तर 3 इलेक्ट्रिशियनची तिथे आवश्यकता आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या गाड्या वगैरे राहणार आहे, 2 व्हीलर, 4 व्हीलर आणि काही इंजिन वगैरे आहे शेतातले, त्यासाठी 2 मेकॅनिक, जे मोटर मेकॅनिक आहे त्यांची आवश्यकता आहे. 2 पान टपरी त्या गावामध्ये चालू शकते. त्यानंतर 2 छोटे मोठे कॅन्टीन, हॉटेल, नाश्ता वगैरे बेसिक रिक्वायरमेंटसाठी 2 आरामात चालू शकते. ठीक आहे. आणि आणखी त्यामध्ये आपण ॲड करू शकतो की 2 जे कुटुंब आहे ते लग्नाच्या रिलेटेड व्यवसाय करणार, म्हणजे लग्नामध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते, मंडप आहे, DJ आहे, ह्या आहे, तर 2 कुटुंब त्यावर उदरनिर्वाह करू शकते. आणि 3 जे कुटुंब आहे ते कन्स्ट्रक्शन, म्हणजे 3 जे कुटुंबाचा हेड आहे तो कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये आता एवढं मोठं गाव म्हटल्यानंतर छोटे मोठे कन्स्ट्रक्शन, घर बांधणे, हे बांधणे, ते चालूच राहणार आहे. तर 3 कॉन्ट्रॅक्टर्स तिथे छान पद्धतीने चालू शकते. 2 हार्डवेअरची दुकाने, एखादं चप्पलचं दुकान, आणि त्यानंतर 2 कृषी रिलेटेड डॉक्टर्स, म्हणजे जे शेतीमध्ये जाईल की या पर्टिक्युलर पिकावर काय रोग आलेला आहे, तर मग त्यांना शेतकऱ्याला गाईड करेल ते आहे. आणि त्यानंतर 2 ब्राह्मण, कुठे काही पूजा पाठ, लग्न, काही कार्यक्रम आहे, कुठे वास्तू आहे, काही आहे, 2 ब्राह्मणची तिथे आवश्यकता आहे. त्यानंतर 1 चांभाराची तिथे आवश्यकता आहे चपला वगैरे दुरुस्ती करण्यासाठी. त्याच्यानंतर 2 फिजिशियनची त्या गावामध्ये आवश्यकता पडते. कुणाचा हात लचकला, पाय लचकला, कुठे काही आवश्यकता पडली, 2 फिजिशियन तिथे आरामात राहू शकते. 2 स्टीलची दुकाने आपण तिथे टाकू शकतो. त्याच्यानंतर 2 लॉन्ड्रीची दुकाने तिथे टाकण्यात येऊ शकते, की कोणाला कुठे ऑफिशियल कोणी नोकरीच्या रिलेटेड आहे, तर त्यांचे कपडे रेग्युलर बेसिसवर प्रेस करण्याची आवश्यकता राहते, धुण्याची आवश्यकता राहते. कोणा कुटुंबामध्ये स्त्री आजारी राहते, काही कारण असू शकते, तर 2 लॉन्ड्रीचे दुकाने आरामात चालू शकते. 2 मोबाईल, आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे, तर 2 मोबाईलच्या रिलेटेड दुकाने तिथे चालू शकते. आणि त्यानंतर 2 दोन 2 फॅमिलीज कुकिंग रिलेटेड पण बिझनेस करू शकतो. म्हणजे कुठे कार्यक्रमामध्ये ॲज अ आचारी वगैरे जायची आहे, तर तिथे जाऊ शकतो. किंवा मेस वगैरे, किंवा कोणाला जेवणाची आवश्यकता आहे, जेवण प्रोव्हाइड करा. किंवा कोणाच्याकडे समजा बाई वगैरे कुठे गावी गेलेली आहे, आजारी पडलेली आहे, तर तिथे स्वयंपाक करून ते पण काम करू शकते. त्याच्यानंतर 2 कार्पेंटर, आता फर्निचर सर्वांकडे आहे, काही शेती रिलेटेड कामे राहतात, तर 2 कार्पेंटर तिथे आरामात राहू शकते. आणि 2 पेंटर, जे घरांना वगैरे पेंट देण्यासाठी 2 पेंटरची आवश्यकता तिथे आरामात येते. त्यानंतर आणखी एक सामाजिक मोहीम म्हणून तिथे 10 लोकांचं भजनी मंडळ आपण उभं करू शकतो. 10 लोकांचं भजनी मंडळ. आणि जे 52 कुटुंब आहेत चांगल्या लेवलचे, जे की डे टू डे लाईफमध्ये 300 कुटुंबापैकी 52 कुटुंब तर तिथे राहणार आहे, की जे वेल टू डू आहे, चांगला इन्कम सोर्स त्यांच्याकडे आहे. तर एका वर्षामध्ये 52 हप्ते राहतात आणि 52 कुटुंब आपण फक्त पकडू. तर प्रत्येक कुटुंबाने एका वर्षात एक वेळा एक भजन कीर्तनाचा कार्यक्रम आपल्या घरी ठेवायचा. तर ते 10 लोकांचं जे भजनी मंडळ आहे, 10 ते 12 लोकांचं जे भजनी मंडळ आहे, त्यांना फक्त 5,000 रुपये जरी दिले, एका वर्षातून एकदा फक्त द्यायचे आहे, 5,000 जरी दिले, एक छान कार्यक्रम, म्हणजे धार्मिक वातावरण पण राहील. आणि 5,000 दिले तर त्या पर्टिक्युलर त्या व्यक्तीला एका हप्त्याचे 500 रुपये मिळेल. म्हणजे 4 एका महिन्याचे 4-5 हप्ते पडतात, तर 2,000 2,500
रुपये त्या व्यक्तीला म्हणजे एक उत्साह म्हणजे त्याच्यामध्ये त्या भजनामध्ये तर त्याला व्यक्तीला आनंद आहेच आहे. प्लस सोबत एक 2,000ची 2,500 2,500ची मदत, आर्थिक मदत पण त्यांना होईल. तर एक एक छोटासा कुठलाही समजा इलेक्ट्रिक बिल असो, पाण्याचं बिल असो की दुधाचा बिल असो, हे छोटे मोठे जे खर्च आहे ते खर्च तो व्यक्ती त्या एक भ एक भजनामधून आलेल्या मानधनामधून करू शकतो. अशा प्रकारे आपण छोटे मोठे काही दिमाग लावून, कॉन्सेप्ट लावून बिझनेस आपण करू शकतो. छोटे मोठे जोडधंदे आपण करू शकतो आणि एक इझिली पद्धतीने उदरनिर्वाह करू शकतो. आणि उरला प्रश्न की फावल्या वेळेत करायचा, तर काहीतरी कला शिका, पेंटिंग शिका, म्युझिक शिका, तबलावादन शिका. आता मी पियानो घेतलेला आहे, मी पियानो शिकत आहे, तर तुम्ही पियानो शिका. असं काही की बाई काय उपयोग, काय होईल, तसं नाही. आपलं मन, शेवटी आपण जे काही करत आहे ते मन शांत ठेवण्यासाठी करत आहे. एखादा तरुण मुलाचा, मुलीचा जो माय आहे, बाप आहे, त्यांना मुलाला, मुलीला जॉब लागण्याची जी घाई लागलेली आहे, ते कशासाठी लागलेली आहे? त्यांच्याकडे पैसा नाही, त्यांच्याकडे खायची सोय नाही आहे, पण एक मन आले शांतता. मन त्यांचं टुकटुक टुकटुक करत आहे, कधी जॉब लागेल, हा विचारत आहे, तो विचारत आहे, तर त्याला जॉब लागला, शांतता मिळाली. कोणी विचारेल की अरे कुठे आहे? हा जॉब करत आहे, कंपनीमध्ये आहे. तर त्याच्यासाठी सरतेशेवटी आपण सगळं काही जे करत आहे मनाच्या शांततेसाठी. तर थोडासा विचार करून आपण मनशांतीसाठी काही धार्मिक कार्यक्रम, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, एखादी कला, काही पण शिकत राहा. वेळ असा म्हणजे निघून जाईल, आनंदात निघून जाईल. आणि आपल्याला मग मग आता आपल्याला बाहेर 1000 वेळा जायची आवश्यकताच पडत नाही, तर आपल्याला कुठे मग स्वतःला कार, मेट्रो काय आवश्यकताच नाही आहे. इमर्जन्सी आहे, तुमच्या गावामध्ये ऑटो आहे, तुमच्या गावामध्ये कार आहे. छोटे मोठे इमर्जन्सी काम तुमच्या गावामध्येच होत आहे. मोठं काही इमर्जन्सी काम पडलं की जिल्ह्याच्या ठिकाणी बाहेरगावी जायचं आहे, तर तुमच्या गावामध्ये कार फॅसिलिटी आहे, तुमच्या गावामध्ये ऑटो आहे, लोडिंग गाडी आहे. कशाचीच आवश्यकता नाही. फक्त थोडा विचार करण्याची आवश्यकता आणि आनंदी जीवन, छान वातावरण. आणखी काय पाहिजे? थोडासा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि मग आपल्याला माहीत पडेल की हे जे बेरोजगारी आहे एक फक्त मानसिक रोग आहे, बाकी काही नाही आहे. या मानसिक रोग ठीक करण्याची आवश्यकता आहे. जीवन हे सुंदर आहे.